तर तिसऱ्या दिवशी आम्ही 2 मंदिरं केली, महडचा श्री वरदविनायक आणि पालीचा श्री बल्लाळेश्वर। मला वाटतं ऑलमोस्ट ही 2 मंदिरं सगळ्यांनीच केली असतील, कारण मुंबई पुण्यापासून रायगड हा जिल्हा तसा जवळच। महडचा श्री वरदविनायक हे मंदिर अष्टविनायकातील मंदिरापैकी असं एकमेव मंदिर आहे की या ठिकाणी आपण बाप्पाला स्वहस्ते फुलं किंवा नैवेद्य किंवा नारळ चढवू शकतो। त्यामुळे या मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही आवर्जून तिथे प्रसादाचं आणि देवाला चढवायचा दुर्वा, फूल, नारळाचं ताट नक्कीच घ्या, कारण तुम्ही तिथे स्वहस्ते चढवणार असता। आणि नंतर आता आपण जाऊया पालीच्या श्री बल्लाळेश्वराकडे। मुळातच याची आख्यायिका ही आहे की आपण जे काही त्या बल्लाळेश्वराकडे मागतो ते पूर्ण होतच। अगदीच प्रशस्त असं मंदिर श्री बल्लाळेश्वराचं आहे। लाकडी बांधकाम आहे आणि काळ्या दगडाचा आतमध्ये गाभारा आहे। आता अष्टविनायकातील सर्वच मंदिरांमध्ये भक्त निवासाची सोय आहे, त्यामुळे जर कुठल्या मंदिरात तुम्हाला प्रत्यक्ष अभिषेक करायचा असेल तर तो सकाळीच केला जातो, त्यामुळे तुम्ही भक्त निवासामध्ये राहू शकता। आणि अभिषेक ह्या सर्वच मंदिरात केला जातो,